नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल 6 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी जबरदस्त डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया लक्ष्मी मशीन वर्क्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 15,959.40 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 17,794.15 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 11,450.05 रुपये आणि या कंपनीने 75 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 24 जुलै 2024. चला आता बोलूया हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 51,950 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 45,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 58,994 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 34,977.70 रुपये आणि या कंपनीने 100 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 24 जुलै 2024. चला आता बोलूया बॉश लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 30,689.10 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 90,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 32,229.50 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 17,931.15 रुपये आणि या कंपनीने 170 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 19 जुलै 2024. चला आता बोलूया एमफेसिस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,428.85 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 45,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,837.60 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,807.60 रुपये आणि या कंपनीने 55 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 10 जुलै 2024. चला आता बोलूया 3M इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 34,140 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 38,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 39,876.10 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 26,329.45 रुपये आणि या कंपनीने 160 रुपयाचा फायनल डिव्हिडंड आणि 525 रुपयाचा स्पेशल डिव्हिडंड असा टोटल 685 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि या डिव्हिडंडला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 5 जुलै 2024. चला आता बोलूया SKF इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 6,117.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 30,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 6,380 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे
4,024.50 रुपये आणि या कंपनीने 130 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 4 जुलै 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया उद्या सकाळी 11 वाजता.